मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 पुनर्वसन सदनिकांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज वितरण होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर हे उपस्थित असणार आहेत। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण झालेल्या 5 पुनर्वसन इमारतींमधल्या एकूण 864 पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सदनिकांचं वितरण हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। तर याच अनुषंगाने इथे राहणाऱ्या रहिवाशांच्या भावना नेमक्या काय आहेत जाणून घेतलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। नायगाव बीडीडीच्या 864 म्हणजे पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या घरांची वाटप जे ते आज लाभार्थ्यांना केलं जाणार आहे। या सगळ्यांना दादरच्या नायगावमधून आता यशवंतराव चव्हाण ज्या ठिकाणी संपूर्ण प्रमुख कार्यक्रम पार पडणार त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर ह्यांच्याच सगळ्या रहिवाशांच्या ह्या सदनिका ही घरं जे या लाभार्थ्यांना आज देण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यात 864 घरांचं वाटप आहे। नेमक्या भावना काय आपण या सगळ्यांशी गप्पा मारणार आहोत। किती वर्षांपासून मुंबईत राहतात ते आणि तुमचं घर आता पुन्हा एकदा तुम्हाला मिळालं, काय भावना आहे? चांगला भावना आहे। भरपूर आम्हाला त्यांनी LNT वाल्यांनी लवकरात लवकर तयार करून दिलेलं आहे आम्हाला 3 वर्षामध्ये। ते आनंद वाटतो आम्हाला। आनंद तुमच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। ज्या घरात तुम्ही राहत होता 3 वर्षानंतर बाहेर राहावं लागलं आणि आता पुन्हा एकदा ते घर तुम्हाला मिळणार आहे। खूप आनंद झाला आहे। शब्द सांगता येणार नाही एवढा आनंद झाला आहे। सगळ्यात मोठा आनंद आहे आमच्यासाठी हा। भाऊक झालेला आहात तुम्ही। हो हो। किती दिवस घरापासून दूर होतात आणि मग कसं करत होतात ॲडजस्टमेंट? या जागेपासून तर आम्ही 3 वर्ष दूर होतो। 3 वर्षांनी आता येणार जागेवर आमच्या। पुन्हा एकदा घरी येणार, कसं असणार आहे सगळं नियोजन? मोठा आनंद आहे आमच्यासाठी, सर्वांसाठी ते। आपण जर पाहिलं तर ही सगळी मंडळी जी ती बसने आता यशवंतराव चव्हाण या ठिकाणी जो कार्यक्रम पार पडणार त्या ठिकाणी निघालेली पाहायला मिळालेली आणि त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडणार आणि पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना जे आहेत त्या किल्ल्या आज या त्यांच्या घराच्या मिळणार आहेत। त्यामुळे आता आनंदाचा क्षण त्यांच्याकडे असलेला पाहायला मिळतोय। काही वेळात ही बस निघेल आणि मग या कार्यक्रमाला सुरुवात होईल। जर्नलिस्ट विजय देसाई सह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।